फॅन बंद करा इथला. फॅन बंद करा. तिकडे राहू दे, आवाज येते मध्ये. चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला बघा, आजच्या सेशनला सुरुवात करूया आपण. कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा आणि कंबाईन गट ब आता येणारी आगामी मुख्य परीक्षा, कंबाईन गटक आणि गटक दोन्ही परीक्षेला उपयुक्त असणारी सिरीज आपण आता घेऊन आलो आहे. मित्रांनो, आगामी काळासाठी म्हणजे येणाऱ्या पुढच्या परीक्षेला तुम्हाला या घटकांचा फायदा होणार आहे. आजच्या लेक्चरला आपण अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था या घटकाच्या सराव प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. बघा, आवाज येतो का एकदा सांगा मला. मागची फॅन बंद करू. चला, आवाज वगैरे चेक करा रे, सांगा पटकन. चला लगेच चालू करूया. चला, दररोज आता कंबाईन होईपर्यंत दररोज सकाळची सिरीज चालू असेल. संध्याकाळी पोलीस भरतीची सिरीज आपण चालू केलेली आहे. तर संध्याकाळी पोलीस भरतीसाठी कोपनर सर आणि सोबत कोणतरी लेक्चर घेणार आहेत. पोलीस भरती संध्याकाळचं लेक्चर. चला, गुड मॉर्निंग. स्टार्ट कधी होईल लेक्चर सर? ओके, चालू झालं मित्रा. चला बघा, लिंक शेअर करा मित्रा. चला लाईव्ह जॉईन करा रे. बघा, आज 15 प्रश्न असणार आहेत आपल्याला. भारतीय अर्थव्यवस्था घटक म्हणजे तुमच्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण जवळपास 15 मार्कला इकॉनॉमिक्स प्रिलिमचा घटक आहे आणि करंट अफेअर्सला एक 2 प्रश्न अर्थशास्त्र या घटकावरचे असतात. तर तो भाग जो आहे तो आपण करूया. यामध्येच आपण सध्या करंटला धरून जे महत्त्वाचे इव्हेंट आहेत त्यावर आधारित प्रश्न तेही उद्याच्या लेक्चरला मी ॲड करणार आहे. सकाळी 7 वाजता आपलं लेक्चर रेग्युलर असणार आहे. चलो ओके, आवाज येतो का रे? गुड मॉर्निंग. चलो, एकदा मला सांगा रे, आवाज येतोय का? चला ठीक आहे. बघा, आपल्याला महत्त्वाचा घटक कुठला आहे तर बऱ्यापैकी मॅक्झिमम प्रश्न हे आपल्याला सार्वजनिक वित्त या भागातले विचारलेले आहेत. सार्वजनिक वित्तावरचे क्वेश्चन जास्त आहेत. उदाहरणार्थ बजेट असेल, सध्याचं आत्ता मांडलेलं 2025 मधलं बजेट असेल, आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 असेल केंद्राचा आणि महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये वेतन आयोग, भारताचं वेतन आयोग आणि महाराष्ट्राचं वित्त आयोग या घटकावर प्रश्न असतील. कालचे राज्यसेवेला गिलोटीन नावाचा प्रश्न आपल्याला पडला होता, बरोबर आहे. सार्वजनिक वित्त हा घटक आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. तर तुम्ही सर्वांनी बघा, हा घटक आपण ऑनलाईनच्या माध्यमातून PYQ आणि सराव प्रश्न या दोन्हीच्या माध्यमातून आपण घटक करूया. आणखी एक बघा महत्त्वाचं काय, बँकिंग नावाचं टॉपिक आहे, त्यावर प्रश्न असतात. परकीय व्यापार हा अर्थव्यवस्थेमधला महत्त्वाचा घटक आहे, त्यावर प्रश्न असतात. त्यानंतर परत भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ट्य आणि कल नावाचा पहिला टॉपिक आहे, तर त्यावरही आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. जेवढे महत्त्वाचे IMP घटक असतील तुमचे कव्हर होतील. 15 मार्काची तयारी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून करूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं रिव्हिजन आता राहिला असेल कदाचित. रिव्हिजनसाठी ही सिरीज फार महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये उद्याच्या लेक्चरपासून करंटचे कंटेंट पण ॲड करणार आहे. चला, आजचा पहिला प्रश्न बघूया. चला बघा मित्रांनो, FDI परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 2024 नुसार पुढील देशांचा त्यांच्या हिशानुसार किंवा वाट्यानुसार योग्य उतरता क्रम लावायचा आहे. मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, नेदरलँड. त्याच्यानंतर सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, अमेरिका. त्याच्यानंतर नेक्स्ट अमेरिका, सिंगापूर, मॉरिशस, जपान आणि मॉरिशस, अमेरिका, जपान, सिंगापूरचा कमेंट करून सांगा रे. चला पटकन कमेंट करून सांगा. 2024-25 नुसार भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते कोणते आहेत? 2024 नुसार भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते आहेत? चला, FDI ची कन्सेप्ट. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुषमा मॅडम. चला ओके, सांगा रे, उत्तर सांगा पटकन. बघा, 2000 कधीच विचारतोय 24-25 2024-25 नुसार भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश FDI गुंतवणूक. FDIचा अर्थ माहिती तुम्हाला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर आहे. आता मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, परत मॉरिशस. तुम्हाला क्रमांक 1चा देश जरी माहिती असेल तरी बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला हे क्रम लावता येतो. कधी कधी 2 देश जरी माहिती असेल तर क्रम लावायला सोपं जात आहे. सुनील जाधव सर, पर्याय क्रमांक 3 अमेरिका, सिंगापूर, मॉरिशस, जपान. जगाच्या एकूण
ऑनलाईन चालू आहे. चला ओके. हां मॉरिशियस अमेरिका का नाही आहे. अमेरिका अंगठट देशाच्या अंगठट रिपोर्टनुसार जगात FDI नुसार सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामध्ये होते. जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर अमेरिका असणार आहे. बरोबर आहे. अंगठट रिपोर्ट 2024 जगातली सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामध्ये होते असा प्रश्न आला तर उत्तर त्याचं काय असेल अमेरिका असेल. जनरल विचारलेला आहे. अमेरिका 3 काय म्हणताय रे सचिन सर? 3 भारतात सर्वाधिक गुंतवणूक FDI 2024 भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश टॉप इन्व्हेस्टमेंट कंट्रीज. आता ह्याच्यामध्ये वेगळे रिपोर्ट वगैरे आहेत बरं का, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या FDI काय कन्सेप्ट बघा. परकीय भांडवल नावाची कन्सेप्ट आहे. आता काय होतंय कंबाईनला बऱ्याच वेळेला कधी फॅक्ट आणि कधी कन्सेप्ट दोन्हीवर प्रश्न असतात बघा. परकीय भांडवल. आता या परकीय भांडवलामध्ये 2 प्रकार आहेत. बरोबर आहे. एक त्याच्यामध्ये खाजगी परकीय भांडवल आहे. खाजगी परकीय भांडवल हा एक भाग आहे. परकीय भांडवल म्हणू किंवा परकीय गुंतवणूक म्हणू आपण. खाजगी परकीय भांडवल किंवा गुंतवणूक हा एक भाग असेल. आणि दुसरं सार्वजनिक परकीय गुंतवणूक. सार्वजनिक गुंतवणूक राईट लक्षात ठेवा बघा. खाजगी गुंतवणूक आणि सार्वजनिक गुंतवणूक 2 घटक आहेत. मग आता खाजगी गुंतवणुकीमध्ये पुन्हा 2 आहेत बघा. याच्यामध्ये एकतर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे आणि फॉरेन इनडायरेक्ट किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहे. आता परकीय गुंतवणूक एखाद्या परकीय व्यक्तीनं संस्थेनं भारतामध्ये केलेली गुंतवणूक जी असेल भारतीय क्षेत्र जे 100% खुले आहेत त्या क्षेत्रामध्ये केलेली प्रत्यक्ष गुंतवणूक काय असते FDI आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता FDIच्या अंतर्गत भारतामध्ये सध्या वर्ष 2000 कोणतं म्हणते बघा 24 म्हणते. बरोबर आहे. 24 नुसार सर्वाधिक गुंतवणूक लक्षात ठेवा रे मित्रांनो. सिंगापूर या देशाची गुंतवणूक भारतात सर्वात जास्त आहे. सिंगापूर. बरोबर आहे. जर 1 लाईनर विचारलं तुम्हाला तरी लक्षात ठेवा भारतामध्ये 2024 सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता आहे सिंगापूर आहे. त्याच्या क्रमांक 2 ला कुठला आहे मॉरिशियस आहे. आता या 2 देशांची कायम चढावर लागलेली असते. या 2 देशाकडनं भारतामध्ये होणारी गुंतवणूक सर्वात जास्त आहे. कधी मॉरिशियसचा पहिला क्रमांक असतो कधी सिंगापूरचा असतो. आत्ताचं सध्याचं वर्ष 2024 सध्या सिंगापूरचा पहिला क्रमांक लागतो. मॉरिशियसचा दुसरा लागतो. नेदरलँडचा तिसरा लागतो आणि अमेरिकेचा चौथा लागतो. रिपोर्टनुसार लक्षात ठेवा पडेल. ठीक आहे. याचं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक 2 ह्याचं योग्य उत्तर आहे. मग कधी परकीय गुंतवणुकीचे आपल्याला मार्ग विचारतात. परकीय गुंतवणुकीचे मार्ग म्हणजे बघा भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्ग कोणते तर 2 मार्ग येतील लक्षात ठेवा. कुठले बघा. एक परकीय गुंतवणूक स्वयंचलित मार्ग आहे. स्वयंचलित मार्ग म्हणतो आपण त्याला ऑटोमेटेड रूट. आणि दुसरा शासकीय मार्ग आहे. शासकीय मार्ग लक्षात ठेवा महत्त्वाचे बघा. स्वयंचलित मार्ग आणि शासकीय मार्ग. तर स्वयंचलित मार्गाअंतर्गत जर समजा एखाद्या क्षेत्रामधली भारतातली गुंतवणूक ही काय असेल 100% जर खुली असेल 100% FDIला परवाना मिळाला असेल तर स्वयंचलित मार्गाचा वापर होतो. आणि जर गुंतवणूक समजा 74%, 49% किंवा 26%पर्यंतच क्षेत्र ते खुला असेल गुंतवणूक करण्यासाठी तर मात्र शासकीय मार्गाचा अवलंब करावा लागतो. याचा अर्थ काय शासकीय मार्गाचा अवलंब केला म्हणजे सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे. स्वयंचलित मार्गामध्ये सरकारची परवानगीची आवश्यकता नसते. बरोबर आहे. मग शासकीय मार्गाअंतर्गत फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड FIPB हा विभाग पहिलं परकीय गुंतवणुकीला परवाना देत होता. आता काय झालंय 2017 पासून हा विभाग रद्द करून ह्याच्याऐवजी पंतप्रधान अध्यक्ष असणारी परकीय गुंतवणूक परिषद लक्षात ठेवा. परकीय गुंतवणूक परिषद आत्ता सध्या या संदर्भातलं परकीय गुंतवणुकीला परवानगी देते. तुम्ही फक्त लेक्चर कंटिन्यू आहे का सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करतो. 15 मार्क आपण ऑनलाईनच्या माध्यमातून करू मित्रांनो. काळजीपूर्वक लेक्चर करत चला. बघा रेग्युलर लेक्चर असणार आहे आपलं. कंबाईन होईपर्यंत लेक्चर बंद करणार नाही. राईट. चलो नेक्स्ट. आणखी महत्त्वाचं बघा जर 100%पर्यंत एखादं क्षेत्र गुंतवणुकीसाठी काय असेल खुला असेल तर कोणता मार्ग वापरतात स्वयंचलित. आणि जर 74, 49, 26%ला खुला असेल तर शासकीय मार्गाचा अवलंब करावा लागेल. शासकीय मार्ग आला की सरकारची परवानगी आली. सरकारची परवानगी घेऊनच गुंतवणूक करावी लागेल. बरोबर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातले जवळपास 9 क्षेत्र आहेत. भारतातील 9 क्षेत्र जे प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये मोडतात. प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत लक्षात ठेवा. असे कोणते क्षेत्र आहेत लॉटरी, चिट फंड,
निधी कंपन्या, रिअल इस्टेट, त्याच्यानंतर कृषीमध्ये पण इथं घटक आहेत, अणुऊर्जा आहे, बरोबर आहे, सट्टेबाजी आहे. या क्षेत्रामध्ये परकीय लोकांना गुंतवणूक करता येत नाही, लक्षात ठेवा. कालच्या राज्यसेवेला आपण एक क्वेश्चन विचारला होता बघा, त्याच्यामध्ये आण्विक क्षेत्रामध्ये परकीय लोकांना, ते ऊर्जा क्षेत्र का आण्विक क्षेत्र काय ते विचारलं होतं, परकीय लोकांना गुंतवणूक करता येते असं विधान होतं 100%. विधान चुकीचं होतं. खरं अणुऊर्जा परकीय लोकांसाठी खुलं नाही, ते प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये आहे, तिकडे गुंतवणूक करता येत नाही. त्यानंतर भारतामधल्या कुठल्या राज्यात सर्वाधिक गुंतवणूक होते, राज्य विचारलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये होणारी गुंतवणूक सर्वात जास्त आहे. वर्ष 2024 महाराष्ट्र राज्यामध्ये होणारी गुंतवणूक सर्वात जास्त आहे. त्यानंतर जर तुम्हाला क्षेत्र विचारलं गेलं तर लक्षात ठेवा सेवा क्षेत्रामध्ये होणारी गुंतवणूक सर्वात जास्त आहे. क्रमांक 1चं क्षेत्र सेवा. क्रमांक 2चं क्षेत्र कुठलं आहे तर संगणक आणि सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर हे क्रमांक 2चं क्षेत्र असेल ज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होते, लक्षात ठेवा बरं. ठीक आहे, याचं उत्तर अगदी बरोबर बघा, कोणी दिलेलं आहे? सचिन सर. 2 आहे मित्रांनो, 2. सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो, बरोबर आहे. FDI उत्तर पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, जर तुम्हाला देश विचारला गेला सिंगापूर लिहा. त्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे असं विचारलं तर सेवा क्षेत्र आहे. कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होते असं विचारल्यास महाराष्ट्र असेल. 9 क्षेत्र काय येतं? प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये आहेत, गुंतवणूक करता येत नाही 9 क्षेत्रामध्ये, राईट. कोणते येतं? अणुऊर्जा, चिट फंड, रिअल इस्टेट, त्यानंतर परत काय म्हणतात कृषी, त्यानंतर परत सट्टेबाजी वगैरे आहे, त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येत नाही, बरोबर आहे. चलो एवढं लक्षात ठेवा. आणि FII ह्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतात, परकीय संस्थात्मक गुंतवणूक. भारतामध्ये FIIच्या तुलनेत FDIची गुंतवणूक जास्त आहे. मग FDIला आता अलीकडे भारतातले बरेच क्षेत्र काय केलेत? 100% आपण खुले केलेत. त्याच्यामध्ये कोळसा आहे, विमा क्षेत्र आहे, आरोग्य सेवा त्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे. या क्षेत्र 100%ला काय केलेत? खुले केलेत. एव्हिएशन विमान वाहतूक सेवा आहे, 100%ला खुलं केले. त्यानंतर परत खाजगी सुरक्षा 100% आपण खुले केलेले क्षेत्र आहेत. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला नेक्स्ट. चलो बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल, याच्यावर आतापर्यंत परीक्षेला भरपूर प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. सार्वजनिक वित्त हा कंबाईनचा इकॉनॉमिक्सचा गाभा आहे बरं का, कारण ह्याच्यावरचे प्रीला आणि मेन्सला आपल्याला जवळपास 5-5, 6-6 प्रश्न पडतात. इव्हन आत्तापर्यंतच्या मागच्या 4ही पेपरला सार्वजनिक वित्तावरचे क्वेश्चन जास्त आहेत, बरोबर. चला बघायचं उत्तर बघूया, आपण काढूया. 15व्या वित्त आयोगाबाबत याच्या आधी 13वा विचारला होता, 7वा विचारला होता, जोडायला पडलं होतं, मागच्या घटक मेन्सला पडलं होतं, राज्यसेवा मेन्सला पडलं होतं. वित्त आयोग महत्त्वाचा घटक असेल. केंद्रामध्ये 16वा वित्त आयोग स्थापन केला आहे, राज्यात 6वा वित्त आयोग स्थापन केला आहे. बघा, 15व्या वित्त आयोगाबाबत पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. यात लोकसंख्या घटकास 15% भार देण्यात आला आहे. 6 महत्त्वाचे घटक असतात. गाडगीळ समीकरणाच्या आधारे 6 घटक निश्चित केलेले आहेत. त्या 6 घटकाच्या वेटेजनुसार केंद्राच्या वतीनं वित्त आयोगाचा वाटा निश्चित होतो. लोकसंख्या घटकास किती म्हणतात? 15% भार देण्यात आला आहे. क्षेत्रफळास 15% भार देण्यात आला आहे. उत्पन्न तफावत 47% भार देण्यात आला आहे. आणि या आयोगाचा कालावधी काय असेल? 2021 ते 2026. आलं का रे उत्तर? चला पटकन कमेंट करा. लेक्चर शेवटपर्यंत ऐकत चला. चलो संदीप सर पर्याय क्रमांक 3, अक्षता मॅडम पर्याय क्रमांक 2, ब क. बघा नीट विचार करून सांगा उत्तर काय असेल. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ ब ड. चला सर बऱ्यापैकी पर्याय क्रमांक तुमचे आलेत. काही लोकांचं कन्फ्युजन आहे. 3-2 आले बऱ्यापैकी काही लोकांचं. बघा आता 15वा वित्त आयोग याचे अध्यक्ष कोण होते रे? लक्षात ठेवा NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते बरं का, NK सिंग, बरोबर आहे. आता वित्त आयोगाचं भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल कलम काय? कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते, हे सगळ्यांना माहिती आहे. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात, हेही तुम्हाला माहिती आहे, राईट. वित्त आयोगाचा कालावधी किती असतो? 5 वर्ष वित्त आयोगाचा कालावधी असतो. वित्त आयोगाचे सदस्य किती असतात? 5 सदस्य असतात. पहिला वित्त आयोग कधीचा आहे? तर पहिला वित्त आयोग 1951चा आहे. स्थापना 51ची आहे. कालावधी होता बघा 1952 ते 1957. KC नियोगी त्याचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, प्रत्येक वित्त आयोगाच्या अंतर्गत सध्या आता अलीकडे 6 घटक निश्चित केलेत. वित्त आयोगाचं महत्त्वाचं कार्य काय असते?
एकूण उत्पन्नापैकी राज्य सरकारचा वाटा, राज्यांचा वाटा निश्चित करणे हे वित्त आयोगाचं महत्त्वाचं कार्य आहे, लक्षात घ्या. यानुसार बघा महत्त्वाचे विधान कोणते आहेत? हे अविधान बरोबर आहे. क्षेत्रफळ 15% भारतीय जनता हेही बरोबर आहे. इथं उत्पन्न तफावत लक्षात घ्या, उत्पन्न तफावतीला किती म्हणतंय? 47%. हा भार प्रत्येक वित्त आयोगानुसार वेगळा वेगळा दिलाय बरं का, ते कन्फर्म माहीत असलं पाहिजे. इथे किती टक्के भार आहे? 45% भार आहे रे मित्रांनो. इथं करेक्ट प्रश्न लक्षात ठेवा, 45% भार आहे, तिथे किती नाही आहे? 47% भार चुकीचं होतं, बरोबर. 45% असायला पाहिजे. त्यानंतर या आयोगाचा कालावधी, प्रत्येक वित्त आयोग लागू होते कधी? 1 एप्रिलला लागू होतोय, बरोबर आहे. आता हा वित्त आयोग, मूळ वित्त आयोग जो होता 2019चा अहवाल आहे वित्त आयोगाचा, 15 वित्त आयोगाचा अहवाल 2019, आणि हा आयोग लागू व्हायला पाहिजे होता 2020 ते 2025. पण कोरोनाच्या कालखंडात या आयोगाचा कालावधी 1 वर्ष पोस्टपॉन्ड केला होता. त्यानंतर हा कालावधी होता 2021, ते पुढे कधी संपेल? 31 मार्च 2026ला कालावधी संपेल. मग हा कालावधी संपल्यावर पुन्हा 16वा वित्त आयोग लागू केला जाईल. 16वा वित्त आयोग, ज्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पानगडिया. अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष. आणि 16वा वित्त आयोग लागू होईल 2026ला, ते कुठपर्यंत? 2031 पर्यंत. ऋत्विक पांडे त्याचे कोण आहेत? सचिव आहेत. बघा वित्त आयोगाची आणखी महत्त्वाची माहिती सांगतो, नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा रे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती असेल. बघा वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये बघा हा चार्ट लक्षात ठेवा, हे गेल्या काही वर्षातले वित्त आयोगाचा तक्ता काढलाय, राईट. चलो बघा, हे बघा कोणते कोणते वित्त आयोग आहेत? 12वा वित्त आयोग, 12वा वित्त आयोग, 13वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग आणि 15वा वित्त आयोग. आता लक्षात घ्या याचे अध्यक्ष कोण कोण होते? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आहेत, 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष YV रेड्डी होते, 13 वित्त आयोग विजय केळकर होते आणि 12 वित्त आयोग C रंगराजन होते. C रंगराजन, विजय केळकर, YV रेड्डी, NK सिंग आणि 16वा आता अरविंद पानगडिया. याच्या पलीकडे क्वेश्चन जाणार नाही आपला, बरोबर आहे. मग त्यांचा वाटा बघा, घटक किती येतं? 6. कोणते कोणते? लोकसंख्या नावाचा घटक, जनसांख्यिकी बदल, लोकसंख्येतला बदल, उत्पन्न तफावत किंवा दुरावा. आता वेळा उत्पन्न तफावत शब्द असेल किंवा त्याला उत्पन्न दुरावा शब्द असेल कधी कधी. क्षेत्रफळ, वन किंवा पर्यावरण आणि कर प्रयत्न, या घटकाला दिलेलं काय आहे? वेटेज आहे, लक्षात घ्या. शेवटपर्यंत लेक्चर ऐका, बरोबर. चला तुमचा फायदा होणार आहे. बघा 15 मार्क तुम्हाला मी प्रॉमिस केले, 15 मार्क पण ऑनलाईनच्या माध्यमातून करू. अतिशय महत्त्वाचा डेटा तुम्हाला या माध्यमातून देईल. उद्याला करंटचं पण कंटेंटमध्ये ॲड करणार आहे. ओके, चला बघा आता 15 वित्त विचारला होता, इथं 15 वित्त आयोगानुसार हे थोडं खाली वेळ झालं, लक्षात घ्या. मग लोकसंख्या वगैरे इत्यादी घटक, यातलं उत्पन्न दुरावा किती टक्के वाटा आहे? 45% वाटा आहे. त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 15% आहे. वन पर्यावरण किती आहे? 10% आहे. कर प्रयत्न किती आहे? 2.5 आहे. त्यानंतर जनसांख्यिकी बदल 12.5 आहे आणि लोकसंख्या 15% सरासरी घटक आहे. आता हा जो आहे का, हे काय? हा एकूण वाटा आहे, एकूण वाटा, एकूण वित्त आयोगाचा निश्चित केलेला वाटा आहे. मग तो किती आहे बघा, 15 वित्त आयोग 41%, 14 वित्त आयोग 42%. मग इथंही सुरुवातीला 42% एवढाच होता, पण नंतर लेह लडाखच्या निर्मितीनंतर, जम्मू काश्मीरच्या निर्मितीनंतर 1% वाटा कमी केलाय. त्या क्षेत्राच्या विकासाकरिता ते पैसे खर्च केलेत. 13 वित्त आयोग 32% आणि इकडं 30.5. हा घटक महत्त्वाचा असेल, लक्षात ठेवा रे मित्रांनो. स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर, ठीक आहे. बघा चला, राईट. ओकेचं उत्तर जवळपास सगळ्यांचं आलं आहे, बरोबर, अगदी करेक्ट आहे. 2 ज्यांनी उत्तर दिले करेक्शन करून घ्या रे मित्रांनो. बघा हे 15 वित्त आयोग, थोडक्यात बघा वित्त आयोगाची स्थापना वगैरे थोडक्यात दिलेली आहे. 15 वित्त आयोगाची आयोगाने 2011च्या जनगणनेच्या आधारे हा वाटा निश्चित केला आहे. जनगणनेचा आधार कोणता? 2011. त्याचे अध्यक्ष कोण येतं? NK सिंग. पूर्णवेळ सदस्य कोण होते? अजय नारायण झा आणि डॉक्टर अनुप सिंग. आता हेच अजय नारायण झा 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ काय येतं? सदस्य आहेत. आता अर्धवेळ सदस्य अशोक लाहिरी आणि रमेश चांद हे होते. सचिव होते अरविंद मेहता. 16व्या वित्त आयोग सचिव ऋत्विक पांडे हे आहेत, लक्षात ठेवा. स्थापना 27 नोव्हेंबर 2017चे. 16व्या वित्त स्थापना 1 डिसेंबर 2000 कधीची बाई 1 डिसेंबर 2023 मध्ये स्थापना आहे. 24 अहवाल 24 मला 25 मला अहवाल असेल. हा अहवाल 2019चा अहवाल आहे. त्यानंतर परत दुसरा अहवाल 2020ला सादर केला आहे. बाकी दिलेले घटक होते. चला ठीक आहे, एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग होता बघा, हे आतापर्यंतचे वित्त आयोग. चला स्क्रीनशॉट घ्या. बघा KC नियोगी पहिला वित्त आयोग, K संतनाम, AK चंदा,
राजमन्नार, महावीर त्यागी, ब्रह्मानंद रेड्डी, शेलेट, हे 7वा वित्त आयोग विचारला होता आपल्याला मागच्या परीक्षेला कंबाईनला. 7वा वित्त आयोग विचारला होता. त्याच्या अध्यक्ष कोण होते? जे शेलेट. 1977चा वित्त आयोग आहे हा. कालावधी 1980 ते 84 हा होता. राईट, लक्षात ठेवा. अहवाल 1978चा. YV चव्हाण, त्यानंतर परत NKP सावळे. 10वा वित्त आयोग KC पंत. 11वा खुसरो. 12वा हे सी रंगराजन आहे बरं का. त्यानंतर परत विजय केळकर, YV रेड्डी. त्यानंतर परत NK सिंग. आणि आता 16वा अरविंद पानगडिया. 23ला आयोगाची स्थापना आहे. 26 ते 31 काय असेल आयोगाचा कालावधी असेल. मला वाटतं एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. चला ठीक आहे, ओके. हा आपला दुसरा क्वेश्चन झाला होता. चला बघा नेक्स्ट. याचं उत्तर काय मग? हे अ, ब आणि ड आहे बरोबर. ज्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. क का नाहीये? क का चुकीचं आहे? कारण इथं 47% नाही, किती टक्के वाटा असला पाहिजे? 45% वाटा असायला पाहिजे होता. बरोबर. चलो ओके नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन बघा. अर्थसंकल्पीय तूट पूर्ण करण्यासाठी तिथं टाईप झालं नाही बघा. इथं RBI असा शब्द आहे. RBI बरोबर आहे. RBIने छापलेले नवीन चलन म्हणजे डॅश डॅश तूट होय. वित्तीय तूट, प्राथमिक तूट, चलनविषयक तूट आणि प्रभावी महसुली तूट. सांगा रे पटकन. मग तुम्ही रेग्युलर आहात. चला मी तुमच्यासाठी रेग्युलर लाईव्ह 7ला रेग्युलर येणार आहे. करंटचा जेवढा महत्त्वाचा डेटा असेल आपण तो 100% करूया. क्वेश्चन आणि क्वेश्चनच्या माध्यमातून त्याचा ॲनालिसिस करून घेऊ आपण, म्हणजे जेणेकरून तुमचा तो पूर्ण डेटा काय होईल, कव्हर होऊन जाईल. चला नेक्स्ट. सांग रे उत्तर काय म्हणते बघा. अर्थसंकल्पीय तूट पूर्ण करण्यासाठी RBIनं छापलेलं चलन म्हणजे कोणती तूट होय? वित्तीय तूट, प्राथमिक तूट, चलनविषयक तूट, प्रभावी तूट. याचं विश्लेषण सांगतो, तुम्ही उत्तर कमेंट करा पटकन मला तोपर्यंत. राईट. बघा वित्तीय तूट म्हणजे काय? तर अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो. आणि अर्थसंकल्पात तूट निर्माण झाली की सरकार कर्ज घेते, पण त्याला निव्वळ कर्ज उभारणी. निव्वळ कर्जाची उभारणी. भारत सरकारनं घेतलेलं कर्ज. लक्षात ठेवा. तुम्हाला कर्ज शब्द दिसला की ती कोणती तूट असणार आहे? वित्तीय तूट असणार आहे. ह्यालाच कोणती म्हणतात रे? राजकोषीय तूट म्हणतात. लक्षात घ्या. राजकोषीय तूट. राजकोषीय तूट. चला सगळ्यांची मॉर्निंग झाली असेल. सकाळी लय अर्जंट आलो आज. लय लोकांना प्रश्न पडला असेल मास्तर सकाळी 7ला लाईव्ह कसं काय? 7ला लाईव्ह येण्याचं कारण आहे मित्रांनो, आपल्याला वेळ कमी उरला आहे आता. बरोबर. 31 डिसेंबरला तुमची 21 डिसेंबरला परीक्षा आहे. मग आता हे 20 दिवस आणि पुढचे 20 दिवस 40 दिवस. आणि माझ्याकडे काही विद्यार्थी आले होते. नेट बघा चालेल का? माझ्याकडे काही विद्यार्थी आले होते. सर आमचं इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन झालं तर खूप बेटर होईल. याच्या आधी आपण 1 डे बॅच घेतलं होतं मागच्या वेळेला. मग आता परत 1 डे बॅच तर पुढं नियोजन असेल जे काय असेल ते. आता सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून हे आपण करू शकतो. यासाठी आपण हे लेक्चर सुरू केलं आहे. प्राथमिक तूट बघा रे मित्रांनो. राजकोषीय तूट. मग आता राजकोषीय तुटीचा अर्थ. राजकोषीय तूट म्हणजे सरकारनं घेतलेलं काय असतंय? कर्ज. मग कर्ज घेतला असेल मग त्यावर जे आपण व्याज भरतो का? व्याज भरणा. कर्ज आणि व्याज भरणा. हे व्याज भरणा मायनस बरं का. राजकोषीय तूट मायनस व्याज भरणा. कंबाईन गटकला पडलेला क्वेश्चन आहे. त्याला म्हणतात प्राथमिक तूट. चलनविषयक तूट लक्षात घ्या. जर समजा अर्थसंकल्पात तूट असेल, अर्थसंकल्पीय तूट असेल, अर्थसंकल्पित तूट प्लस RBIची चलन निर्मिती. RBIची चलन निर्मिती लक्षात घ्या. RBIची चलन निर्मिती. चला उत्तर आलं का रे? चला एकाच आलं. जाधव मॅडम अगदी बरोबर आहे. 3 चलनविषयक तूट बघा. आणि प्रभावी महसुली तूट हे लक्षात घ्या. प्रभावी महसुली तूट कशाला म्हणतात? इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डिफिशियट म्हणजे काय? तर महसुली तूट. तर महसुली तूट म्हणजे महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च जास्त असतो. महसुली तूट मायनस अनुदान. महसुली तूट मायनस अनुदान. लक्षात घ्या. काय असेल? महसुली तूट आहे. आता महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला बघा. कोणता गट विचारतील? जर समजा सध्या आता वर्ष बजेट 2025-26 नुसार राजकोषीय तुटीचं लक्ष काय आहे असा प्रश्न विचारल्यास काय सांगाल रे? पटकन कमेंट करा. चला. वर्ष 2025-26 बजेट राजकोषीय तुटीचं लक्ष काय आहे? कारण ही तूट कोरोनाच्या काळामध्ये काय झाली होती? वाढली होती. बरोबर आहे. 2020 मध्ये ही तूट 9.2% होती. ह्याच्या अगोदर आता राजकोषीय तूट म्हणजे काय? सरकारनं घेतलेलं कर्ज आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. हे अगदी करेक्ट आहे. म्हणजे काय? अर्थसंकल्पित तूट प्लस
आरबीआयने नवीन चलन छापला असेल तर त्याला काय म्हणतात, चलनविषयक तूट म्हणतात, बरोबर. त्याला तुटीचा अर्थभरणा असंही म्हणतात, तुटीचा अर्थभरणा लक्षात ठेवा. या तुटीच्या अर्थभरण्यामुळे कोणती समस्या उद्भवते तेही विचारलं जाईल तुम्हाला. मागीचे प्रश्न पडले बरं का PYQ ला. कोणती समस्या उद्भवते लक्षात ठेवा रे. तुटीच्या अर्थभरण्यामुळे उद्भवणारी समस्या कोणती असते, इथं वस्तू व सेवा, वस्तू व सेवांच्या किमती, वस्तू व सेवांच्या किमती काय होतात, किमती वाढतात. ही समस्या कशामुळे निर्माण होते, तुटीच्या अर्थभरण्यामुळे निर्माण होणारी समस्या आहे, बरोबर आहे. हे तुटीचा अर्थभरणा डिप्रिशिएट फायनान्सिंग म्हणजे काय असते, चलनविषयक तूट आहे. म्हणजेच काय, अर्थसंकल्पात तूट असेल तर आरबीआय नवीन चलन छापते. 1998 पासून अर्थसंकल्पीय तूट किती आहे रे, 0 समजतो आपण. कोणती समिती, यस सुकुमाय चक्रवर्ती समितीनुसार महत्वाचा असेल. अगदी बरोबर बघा. याचं लक्ष काय, 25-26 बजेट राजकोषीय तूट, वित्तीय तूट लक्ष आहे 4.4%. पाठ करणारे बघा लक्षात ठेवा. प्री मेन्सला महत्वाचा असेल, बरोबर आहे. 2020 ला किती होतं, 9.2. वर्ष 1991 म्हणजे 90-91 ला बघा, 90-91 त्यावेळेला भारताची राजकोषीय तूट ही 16.5% आसपास होती GDPच्या प्रमाणात. त्यानंतर सर्वाधिक तूट वर्ष 2020 आणि आता लक्ष किती आहे, 4.4 लक्ष आहे. भांडवली तूट विचारलं तर भांडवली उत्पन्नापेक्षा भांडवली खर्च जास्त असतो. आणि अर्थसंकल्पीय तूट उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो. विकसनशील राष्ट्राला तुटीचा अर्थसंकल्प उपयुक्त असतो. मी जे तुम्हाला बोललोय 15 मार्क लक्षात ठेवा हो, तेच आपल्याला करायचं बघा. नेक्स्ट सांगायचं उत्तर. देशातील एक क्वेश्चन आपल्याला शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात किंवा शेतीविषयी ज्या योजना असतात त्या संदर्भातला एक प्रश्न येऊ लागला आपल्याला कंबाईनला. 2021 बघा, 22, 23, 24 3-4 पेपर काढून बघितलात. एक प्रश्न असा आहे जो कृषी संदर्भातला येतोय. आता हा एक क्वेश्चन करूया. चला बघा, देशातील शेतीच्या उत्पादकतेत घट झाली आहे. आता भारतीय शेतीची उत्पादकता घटली हे विधान बरोबर आहे, कारण 1950 ते 2000 आता 25 पर्यंत गेल्या 7 दशकात भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा सातत्यानं काय होतोय, कमी होत चाललाय. शेतीचं उत्पादन कमी झालंय, ह्याच्या मागचं कारण कोणतं आहे लक्षात ठेवा. बघा कारण दिलेत. एक, हवामानातील बदल, जमिनीच्या सुपीकतेमध्ये झालेली घट, त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा. उत्तर सोपं आहे, पटकन सांगा. चला कमेंट करा. 3 अबड मिस्टर के 3540 नाव भरती तर यूट्यूबला तुम्ही. काय लोक जबरदस्त. काही लोकांची साखर झोप झाली नसेल. रामाच्या पाऱ्यात विठुरायाचं नाव घेऊन काही लोकांची पहाट सकाळी होते. पोलीस भरतीचे पोरं सकाळी 4:30ला उठतात. म्हणजे त्या पोरांकडनं आपण थोडंफार काहीतरी घेऊ, आपल्या कंबाईनच्या पोरांना फायदा होईल. कंबाईनचं तसं स्ट्रक्चर मोठा असतंय, बरोबर आहे. तरी आपण सकाळी लवकर जेवण काही अडचण नाही आहे. 7चा असा काही एवढा मोठा खूप वावंत असा वेळ नाही आहे. सकाळी 7ला मी इथं येऊन लेक्चर घेत असेल, तुम्हाला उठून लेक्चर बघायला काहीच अडचण नाही आहे. आता काही लोकांना आज माहिती नव्हतं, कारण आज पहिला दिवस आहे, बरोबर. त्यामुळं इथून पुढे आता कंटिन्यू राहत चला. बघा 3 संदीप सर 3 अगदी बरोबर आहे. ह्याचं हे का नाही आहे, कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला असेल तर शेतीचं उत्पादन काय होईल, वाढणार आहे, बरोबर आहे. मग आता हे हवामानामधला बदल झाल्यामुळे शेती उत्पादन कमी झालंय. आतापर्यंत पाऊस चालू होता आपल्याकडे, बरोबर आहे. त्यामुळे शेतीचं उत्पादन हवामानाच्या बदलामुळं शेती उत्पादनात घट आहे. जमिनीच्या सुपीकतेमध्ये काय झाली, घट झालेली आहे. खतांचा वापर वाढलाय आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. मागे असा प्रश्न दिला होता बघा, संस्थात्मक कारणे म्हणजे बँकांकडून मिळणारे कर्ज असेल किंवा बाजारपेठ असेल किंवा मालाची विक्री व्यवस्था असेल, तर ही जी कारणे असतात शेतीची उत्पादकता कमी होण्यामध्ये संस्थात्मक कारणं असतात. बाकी इतर कुठली येतं, काही तांत्रिक कारणे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तांत्रिक कारणे संस्थात्मक आणि तांत्रिक कारणे हे मागचा PYQ आपला, बरोबर आहे. मग तांत्रिक कारणामध्ये जुनाट तंत्रज्ञान असेल, मागास पद्धतीने केलेली शेती असेल व शेतीमध्ये नवीन घटकाचा समावेश न करणं असेल, ही जी कारणं असतात ही तांत्रिक कारणामध्ये येतात. आणि संस्थात्मक कारणामध्ये मालाची विक्री व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, मालाला लागणारा रास्त भाव असेल, बरोबर आहे, किंवा बँकांचं कर्ज असेल, वित्तीय संस्था असतील, हे सगळं कोणती कारणं येतं, संस्थात्मक आणि तांत्रिक. हा प्रश्न PYQला होता, लक्षात घ्या. यावर आता ही बाकीची इतर काही कारणं असतील. याचं उत्तर पर्याय क्रमांक अ ब ड. का नाहीये, जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला तर शेतीचं उत्पादन वाढेल, कमी होत नाही. कालच्या राज्यसेवेला पण या संदर्भात एक क्वेश्चन होता बघा.
विकसित देशाच्या तुलनेत भारताच्या कृषी क्षेत्राचा वृद्धी दर जास्त आहे, ते विधान चुकीचं होतं. कारण विकसित देशापेक्षा आपल्या कृषीचा वृद्धी दर कमी आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील अनुच्छेद कलम डॅश डॅशमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात आली आहे. आता एखादा क्वेश्चन असा असतो म्हणल्यानं तुम्ही बघितला असेल. मागच्या वेळेला पण बघा आपल्याला कलम 110 विचारलं होतं, कलम 148 विचारलं होतं, कलम 202 विचारलेलं होतं. असे काही कलम माहीत असले पाहिजे. संदीप सर 3 नाही रे मित्रा, हे 3 मागच्या प्रश्नाचं कदाचित उत्तर असेल, ते तुम्ही मागचं टाकलं असेल बघा. सांगा याचं उत्तर. अनुच्छेद, आता लक्षात घ्या अनुच्छेद 1 जो आहे तो अनुच्छेद कुठला आहे? धनविधेयकाचा आहे बघा. धनविधेयका संदर्भातला अनुच्छेद 110. आता लक्षात घ्या धनविधेयक हे कुठल्या सभागृहात मांडतात? केवळ लोकसभेत मांडतात. धनविधेयक राष्ट्रपती यांच्या परवानगीशिवाय सादर करता येत नाही. अर्थसंकल्पीय खर्च संमत करून घेण्यासाठी धनविधेयक आवश्यक आहे. धनविधेयकाला संमती म्हणजे अर्थसंकल्पाला संमती असते. सभागृहाच्या 2/3 बहुमताची गरज आहे. कोण मांडतात? केवळ अर्थमंत्रीच धनविधेयक सादर करू शकतात. बरोबर आहे. धनविधेयकासंदर्भात महत्त्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. राईट. सामान्य विधेयक कुठल्याही सभागृहातला कुठला व्यक्ती मांडू शकतो, कोणत्याही सभागृहात. त्यानंतर परत घटना दुरुस्ती विधेयक कलम 368 लागू आहे त्याला. बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयक. आणि आणखी कुठला असतं रे? वित्त विधेयक म्हणून आहे बघा, कलम 117 मध्ये वित्त विधेयक. लक्षात घ्या याचं उत्तर काय आहे? धनविधेयक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. याचं उत्तर नाहीये. धनविधेयकाचं लक्षात घ्या. 110 कलम. आपल्याला काय विचारलंय? राज्याचा अर्थसंकल्प. संदीप सर 3 कसं काय रे? राज्याचा अर्थसंकल्प विचारलंय बघा. राज्याच्या अर्थसंकल्प तरतूद कलम 202 मध्ये आहे रे मित्रांनो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 2 नाही. 3 ज्यांचं आलंय त्यांचं बघा. आता हे जे आहे 112 हे कुठलं आहे? कलम 112 नुसार केंद्रीय अर्थसंकल्पाची तरतूद आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाची तरतूद आहे. बरोबर आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प नाव काय? त्यालाच नाव आहे बघा वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. ह्याला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असंही म्हणतात. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. लक्षात ठेवा. कलम 202 इथं मात्र राज्याचा अर्थसंकल्प आहे. राज्याचा अर्थसंकल्प. बरोबर आहे. जो मार्च महिन्यामध्ये साधारणतः सादर केला जातो. राज्याच्या अर्थसंकल्पात सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. बरोबर आहे. अनुच्छेद 117 हे कोणतं आहे? हे वित्त विधेयकासंदर्भातला अनुच्छेद आहे. वित्त विधेयक. आता लक्षात ठेवा वित्त विधेयक हे आर्थिक बाबींशी संबंधित विधेयक समजले जाते बरं का. आर्थिक बाब. अर्थसंकल्पीय आर्थिक बाब याच्याशी संबंधित विधेयक म्हणजे कोणतं विधेयक आहे? वित्त विधेयक आहे. बरोबर आहे. आता प्रत्येक धनविधेयक हे काय असतंय? वित्त विधेयक असतंय. मग प्रत्येक वित्त विधेयक काय नसतंय? धनविधेयक नसतंय. बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे कलम आहेत बघा मित्रांनो. कोणती कलम आहेत? या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या कलमामध्ये कलम 148 आहे बघा. क्या गणी कशाचं आहे रे? CGAचं कलम आहे. क्या गणी CGA. त्यानंतर नेक्स्ट कोणतं आहे? कलम 265 आहे. भारतीय कर रचना कराचं कलम आहे 265. लक्षात ठेवा महत्त्वाचं असेल. ह्याच्या व्यतिरिक्त कलम 266 एक आहे. कोणता निधी असतो? संचित निधीचं कलम आहे. कलम 266 एक. कलम 266 2 लोकलेख्यांचं कलम आहे. लोकलेखे. आणि कलम 267 आकस्मिक निधी संदर्भातलं कलम आहे 267. राष्ट्रपती अभिभाषण करतात कलम 87 नुसार. राष्ट्रपतींचं काय असतंय? बजेटवर सारांश स्वरूपात भाषण दिलेलं असतंय. एवढी महत्त्वाची कलम लक्षात ठेवा. IMP असतील महत्त्वाचे असतील बरं. ठीक आहे. ओके. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. राईट. नेक्स्ट पुढचा प्रश्न. जागतिक उपासमार निर्देशांक GHI मध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? महत्त्वाचा क्वेश्चन असेल. सांगा. जागतिक GHI निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? महत्त्वाचा इंडेक्स असेल बघा. सांगा पटकन कमेंट करून. GHI म्हणजेच काय? ग्लोबल हंगर इंडेक्स. ग्लोबल हंगर इंडेक्स 2000 किती? 24-25 इंडेक्स असेल बघा आत्ता अलीकडे. त्यानुसार टॉप 5 कंट्रीज भारताचा लागणारा क्रमांक 2025 नुसार किती लागतो रे? कमेंट करून सांगा. चला नेक्स्ट काय काय विचारलं आपल्याला बघा.
लोकसंख्येतील कुपोषण, बालकातील कुपोषण, बालमृत्यूदर आणि राहणीमानाचा दर. आता हा इंडेक्स कधीपासून सुरू केलेला आहे? दोन 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 तीन दोन तीन दोन तीन दोन बघू चला. हा इंडेक्स जो आहे का GHI ग्लोबल हंगर इंडेक्स किंवा त्यालाच काय म्हणतात, उपासमार निर्देशांक म्हणतात. उपासमार निर्देशांक. आता लक्षात घ्या, उपासमार निर्देशांकानुसार तो पण तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा की सध्याचा निर्देशांक भारताचा कितवा क्रमांक लागतो. वर्ष 2015 नुसार भारताचा क्रमांक GHI नुसार 107 लागतो का? GHI नुसार भारताचा क्रमांक, भारतामध्ये सिरियस हंगर आहे बरं, लक्षात ठेवा. गंभीर स्वरूपाची उपासमार भारतामध्ये आहे. भारताच्या क्रमांकामध्ये सुधारणा झालेली आहे. बरोबर. चला बघा, आता हा इंडेक्स कोण काढतंय? हा इंडेक्स सुरू झाला होता 2006ला. 2006 बरोबर आहे. या निर्देशांकाचा पहिला अहवाल 2007 मधला आहे. कोण जाहीर करतंय? फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, PF काय म्हणतात, फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, FPRI नावाची संस्था जाहीर करते 2006 पासून. पहिला इंडेक्स 2007ला. आता कोण करतंय? वेल्ट हंगर हिल्प नावाची संस्था आहे. वेल्ट हंगर हिल्प नावाची संस्था आहे किंवा कन्सर्न वर्ल्ड वाईल्ड नावाची संस्था. या दोन्ही काय येतात? NGOज आहेत. मग 2017 पासून या दोन NGO हा इंडेक्स जाहीर करतात. चला क्रमांक 1चा देश सांगा पटकन मला. भारताचा क्रमांक किती लागतो बघा. NGOज आहेत, लक्षात घ्या. यांच्याकडे इंडेक्स जाहीर होतो की मूल्य काय असतं? GHIचं मूल्य 0 ते 100 याचं मूल्य रे मित्रांनो. 0 ते 100 लक्षात घ्या. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये बघा 0 ते 9.9, त्याच्यानंतर 10 ते 19.9, त्याच्यानंतर 20 ते 34.9, त्याच्यानंतर 35 ते 49.9 आणि 50% जास्त उपासमार असलेल्या देशांचा गट आहे. ह्याला म्हणतात लो हंगर, ह्याला म्हणतात मॉडरेट हंगर, ह्याला म्हणतात सिरियस हंगर, ह्याला म्हणतात अलार्मिंग हंगर म्हणजे धोक्याची घंटा, ह्याला म्हणतात एक्स्ट्रीमली अलार्मिंग हंगर, अत्यंत भयावह उपासमार. भारताचं मूल्य सध्या आता किती आहे रे? 25% भारताचं मूल्य आहे. यानुसार भारत कोणत्या गटामध्ये येतो सांगा पटकन. भारताचं मूल्य 25.8 आहे. 25.8 यानुसार भारतामध्ये गंभीर स्वरूपाची उपासमार आहे. इंडिया सफरिंग फ्रॉम सिरियस हंगर. याच्यामध्ये लोकसंख्येतलं कुपोषण, बालकातलं कुपोषण, बालकातल्या कुपोषणामध्ये खुरट्या कुपोषण आणि शुष्क कुपोषण दोन आहेत आणि बालमृत्यूदर हा एक घटक त्यात दिलेला आहे. याचं उत्तर काय रे? पर्याय क्रमांक 3 अ ब ड राहणीमान. बालमृत्यूदराचा विचार करतो, राहणीमानाचा विचार आपण करत नाहीत. लक्षात ठेवा. कोणता इंडेक्स बघतोय आपण? GHI मध्ये याचा विचार होत नाही. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. कोणाचा आलं रे? चला वैष्णवी मॅडम अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. अ ब आणि क. राईट. चलो ओके. भारताचा क्रमांक किती लागतो? 107. बरं. ह्याच्या आधीचा इंडेक्स 2024चा इंडेक्स आपल्याला विचारला होता. आपला क्रमांक किती? 105 काहीतरी होता बा त्यावेळेला. भारताच्या क्रमांकात झालेला बदल विचारला जातो. सध्या 102 123 पैकी. चलो ठीक आहे. पुढचा प्रश्न. मानव विकास अहवालात, आता ही इंडेक्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे टायपिंग बरोबर झालं नव्हतं. बघा इथं काय आहे? कुठला इंडेक्स आहे बघा. हा 2000 हिचा म्हणतोय. 2000 बघा कुठला इंडेक्स आहे? हा HDI GHI. एक मिनिट. PHDI नावाचा इंडेक्स आहे बघा. क्वेश्चन कंप्लीट केलाय. मानव विकास अहवाल PHDI या निर्देशांकाचा समावेश, मानव विकास अहवालात PHDI निर्देशांकाचा समावेश केव्हा झालाय? मानव विकास अहवालात PHDI निर्देशांकाचा समावेश केव्हा झाला आहे? चला याचं उत्तर कमेंट करून सांगा रे पटकन. मानव विकास अहवाल कोण जाहीर करतोय? UNDP नावाची संस्था जाहीर करते मानव विकास. बरोबर आहे. कधीपासून? वर्ष 1990 पासून. बरोबर आहे. पहिला HDR जाहीर झाला होता 1997ला. पहिला HDR 1997. पटकन कमेंट करा. भारताचा क्रमांक कितवा लागतो? वर्ष 2025. डेटाबेस 2023. भारताचा क्रमांक कितवा लागतो? HDR 1997ला जाहीर झाला होता. बरोबर आहे. आता HDRचं मूल्य काय असते? लक्षात घ्या. HDRचं मूल्य यावेळेला AI ची थीम आहे बघ. HDI ची
हां याचं एच डी आयचं मूल्य 0 ते किती असतंय 1 एच डी आयचं मूल्य असेल. 1 म्हणजे जास्त विकास, 0 म्हणजे कमी विकास, बरोबर आहे. हां पहिला बघा मानव विकास महबूब उल हक, हां हे त्याचे कोण आहेत जनक आहेत महबूब उल हक. त्यात भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि कोण रे लॉर्ड मेघनाद देसाई यांचं विशेष, या दोघांचं विशेष काय श्रेय आहे लक्षात ठेवा, बरोबर आहे. याचं मूल्य लक्षात घ्या. ओके सर सी आहे 20 का, ओके ठीक आहे बघू आपण सी सांगतो बघा लगेच. HDR मध्ये समाविष्ट इंडेक्स कोणते आहेत बघा. HDR म्हणजे मानव विकास अहवाल 1997ला यामध्ये समाविष्ट इंडेक्स कोणते होते रे 97 मध्ये बघा. याच्यामध्ये एक HDI ह्युमन डेव्हलप इंडेक्स, दुसरा कोणता होता ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता, मानवी दारिद्र्य निर्देशांक. त्यानंतर वर्ष 2010 मध्ये 3 इंडेक्समध्ये समावेश झालेत. कोणते कोणते MPI नावाचा इंडेक्स आला, SPI रूपांतर MPI मध्ये झालं. याचा प्रश्न पडला बघा कंबाईनला आपल्याला, बरोबर आहे. MPI कोण आणि कधीपासून जाहीर करतंय वर्ष 2010 UNDP उत्तर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट GII नावाचा इंडेक्स आहे आणि IHDI नावाचा इंडेक्स आहे. 2010 पासून कोण जाहीर करतंय UNDP. वर्ष 2014ला अजून एक इंडेक्स इकडे ऍड झाला आहे, कोणता रे GDI नावाचा इंडेक्स ऍड झालाय. आणि वर्ष 2020 मध्ये अजून एक इंडेक्स समावेश झालाय, तो म्हणजे कुठला PHDI नावाचा PHDI प्लॅनेटरी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, तो जाहीर झाला आहे. अगदी बरोबर वैष्णव मॅडम. बघा भारताचा क्रमांक वर्ष 2025 म्हणजे डेटाबेस जो आहे तो डेटाबेस जो वापरलाय तो 2023चा वापरलाय, डेटाबेस 2023 यानुसार लक्षात घ्या राईट. भारताचा क्रमांक 130वा लागतो. आपलं मूल्य बघा 0. किती रे 685 एवढं आपलं मूल्य बरं का 685. मध्य मानव विकास गटामध्ये भारताचा समावेश होतो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. PHDI 2020 बरोबर आहे. चलो ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हां इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट आणि ILO संयुक्त अभ्यास अहवाल पुढील विधाने लक्षात घ्या. कार्यरत लोकसंख्येचे प्रमाण, आता करंट बेस्ड क्वेश्चन आहे रे. आपल्या टेस्ट सिरीज मधल्याच क्वेश्चनचं मी काय करतोय विश्लेषण. उद्याला टेस्ट सिरीजचे काही सराव प्रश्न, त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट उद्याला प्राईम टाइम 7ला चालू लेक्चर आपलं, तिकडले 7-8 क्वेश्चन घेऊ आपण सराव प्रश्नामध्ये टेस्ट सिरीजचे. बाकीचे PYQचे 5-6 क्वेश्चन टाकतो आणि करंटचे क्वेश्चनमध्ये ॲड करणार आहे. 1.25 तास पर लेक्चर आपलं चालेल सरासरी. बट बघा कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण 2011 मध्ये 61% 64% झाले आहे. हे विधान अगदी सत्य आहे. 36 पर्यंत 65% कार्यकारी लोकसंख्या पोहोचण्याचा अंदाज आहे. हे विधान सुद्धा काय असेल सत्य आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट मिस्टर सोन्या 2020 ते बरोबर आहे. मागच्या प्रश्नाचं उत्तर अगदी करेक्ट आहे, सगळ्यांचं आलं ऑलमोस्ट. चला बघा 2022 मध्ये आर्थिक क्रियाकल्पामध्ये तरुणांचा सहभाग 67% आहे. हे तिन्ही विधानं कशी येतं सत्य येतं. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट यांच्या संयुक्त अभ्यास गटानं जाहीर केला एक अहवाल आहे आता 2024चा. त्या अहवालानुसार लक्षात ठेवा हे तिन्ही घटक महत्त्वाचे. काय कार्यकारी लोकसंख्या म्हणजे कोणती रे वय वर्ष 15 ते 65 मध्ये जी लोकसंख्या असते त्याला कार्यकारी लोकसंख्या म्हणतात. 2011 मध्ये ही किती होती 61% आता किती आहे 64% आहे. त्यानंतर 2036 पर्यंत 65% कार्यकारी लोकसंख्या पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर वर्ष 2022 आर्थिक क्रियाकलापामध्ये तरुणांचा सहभाग 36% आहे. 36% म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आहेत ना पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे. ठेवा सावकाश ठेवा. बघा हे सांगा रे चुकीची जोडी ओळखायची. चुकीची जोडी पंचवार्षिक योजनेवर आधारित क्वेश्चन आहे बघा. चुकीची जोडी ओळखायची आहे बघा. दुसरी योजना 5वी योजना 8वी योजना आणि 11वी योजना. थोडक्यात तुम्हाला हे उद्दिष्ट पाठ करून देतो लगेच. बघा लक्षात ठेवा काय चुकीचं आहे. 5वी योजना याचं उद्दिष्ट काय होतं दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती बरोबर आहे. ही कुठली योजना 5वी योजना दारिद्र्य निर्मूलन लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट 11वी योजना. 11वी योजना काय होती रे वेगवान समावेशक विकास 11वी योजना. चुकीची जोडी ओळखायची आपल्या. चुकीची जोडी म्हणते ना चुकीची जोडी बघा. दुसरी योजना हे चुकीचं आहे. चुकीचे का कसे रे
अ गट आणि ब गट चुकीची जोडी ओळखा. दुसरी योजना, 5वी योजना, 8वी योजना, 11वी योजना, मानव विकास अहवाल. चला योग्य जोड्या लागतात का बघा आपण सुरुवातीला बघा. हे चुकून पडला असेल. अचूक जोडी ओळखा असं काहीतरी असेल बघा. दुसऱ्या योजनेमध्ये काय होतं? वेगवान, म्हणजे याचं उत्तर ब होतं. 5वी योजना काय? अ आहे बघा. 8वी योजना ड आहे आणि 11वी योजना काय होतं? वेगवान विकास होता बघा. आता ब अ ड क, ब अ ड क पर्याय क्रमांक 2 आहे. दुसरी योजना कधीची रे? 1956. हे चुकीचं नाहीये, अचूक जोड्या लावायची होत्या बघा. 1956 ते 1961. 5वी योजना कधीची रे? 5वी योजना 1974 ते 1978 ची आहे. 8वी योजना 1992 ची, लक्षात घ्या. 92 ते किती? 97. 11वी योजना 2000 किती रे? 2007 ते 2011. 11वी योजना बरोबर आहे, लक्षात ठेवा. 4 योजना आणि तिचे उद्दिष्ट काय होते? गरिबी हटाव 5व्या पंचवार्षिकचं मुख्य उद्दिष्ट होतं. यामध्ये फक्त दारिद्र्य निर्मूलन एवढंच आहे, की रोजगार निर्मिती नाहीये बघा. इथं स्वावलंबन नावाचा शब्द आहे, स्वावलंबन बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, लक्षात ठेवा. पंचवार्षिक योजना यावर प्रश्न विचारतात. थोडक्यात सांगतो बघा. पहिली योजना कृषी विकास, दुसरी योजना उद्योग, तिसरी योजना कृषी उद्योग एकत्र, नंतर संरक्षण, चौथी योजना स्वावलंबन, 5वी योजना दारिद्र्य, 6वी दारिद्र्य रोजगार, 7वी उत्पादक रोजगार, 8वी मानव विकास, 9वी कृषी ग्रामीण विकास, 10वी सामाजिक सेवा, 11वी वेगवान विकास आणि 12वी वेगवान सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल. 12 पंचवार्षिक योजना, 12 उद्दिष्टे लक्षात ठेवा, महत्त्वाचं असेल बरोबर आहे. चलो नेक्स्ट. अंदाजपत्रक 2025-26 बाबत पुढील विधाने लक्षात घ्या. आता अंदाजपत्रकाबाबत बघा. संरक्षण क्षेत्रासाठी 6.81 लाख कोटी रुपयाची काय आहे? तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर स्टार्टअपसाठी 10,000 कोटी रुपयाची फंडाची तरतूद करण्यात आली आहे आणि उद्योगाच्या तुलनेत शेतीवर अधिक खर्च करण्यात आला आहे. याचं योग्य उत्तर कमेंट करून सांगा रे. वरीलपैकी काय म्हणते बघा. असत्य विधाने निवडा. असत्य विधाने निवडा. संरक्षण क्षेत्र 6.81 लाख कोटी, स्टार्टअप 10,000 कोटी रुपये खर्च फंडाची तरतूद, उद्योगाच्या तुलनेत शेतीवर अधिक खर्च करण्यात आला आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे रे मित्रांनो. क उत्तर आहे त्याचं. आणि महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. अर्थसंकल्प 2025 मध्ये महत्त्वाच्या तरतुदीपैकी सर्वाधिक खर्च कशावर केला असं विचारलं तर संरक्षणाचं क्षेत्र आहे. संरक्षण क्षेत्रावरचा खर्च सर्वात जास्त आहे, लक्षात ठेवा. संरक्षण बजेट 2025 नुसार सर्वाधिक खर्च संरक्षणाचा आहे. जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली आहे? चला ह्याचं उत्तर कमेंट करून सांगा पटकन. निर्गुंतवणूक आयोग काय झालं होतं बघा. सन 1991 ला 1991 एक समिती, कोणती? सी रंगराजन नावाची समिती आहे. सी रंगराजन समिती 1991. या समितीच्या शिफारशीनंतर निर्गुंतवणूक केली जावी अशी काय केली होती? शिफारस केलेली होती बरोबर. कोणती समिती? सी रंगराजन. 2024चा क्वेश्चन आहे बघा हा. यावर आधारित क्वेश्चन आहे. वर्ष 1991. निर्गुंतवणूक म्हणजे काय? सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारची जी गुंतवणूक आहे. एक लावून घ्या की 8 वाजले लावा पटकन. लेक्चर आहे 8ला आहे का लेक्चर? लावा की. निर्गुंतवणूक बघा. निर्गुंतवणूक बाबतीमध्ये 1900 किती रे? उत्तर आलं का तुमचं? चला 2 नाही रे मित्रा, 3 करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. 1996 मध्ये भारतात निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना झाली आहे. निर्गुंतवणूक आयोग कधी? सन 1996 लक्षात ठेवा. निर्गुंतवणूक आयोग 1996. याचे अध्यक्ष जी.व्ही. रामकृष्ण. याचे अध्यक्ष होते जी.व्ही. रामकृष्ण. नंतर या आयोगाचा कालावधी वाढवलाय. 1999 पर्यंत हा आयोग कार्यरत होता बरोबर आहे. नंतर निर्गुंतवणूक निधी आहे बरं का. निर्गुंतवणूक निधी आणि पुन्हा 2004 ला निर्गुंतवणूक विभाग आहे. 6 मध्येची पुनर्रचना आहे. ज्या क्षेत्रामध्ये सरकारची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक काढून घेणे. सरकारची गुंतवणूक काढून घेणे म्हणजे काय करणं? अपगुंतवणूक करणे किंवा दिनगुंतवणूक करणे असा त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा परत. ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. उद्याला करंटचे 8 ते 10 प्रश्नामध्ये इन्क्लूड करणार आहे, लक्षात ठेवा. काय झालं? लावायचं नाही
तिला एकदा सांगितलं कळत नाही का? लाव म्हणलं की मी. बघा लक्षात घ्या, तुटीचा अर्थ एक लक्षात घ्या. 12वा क्वेश्चन, तुटीचा अर्थ भरणा पुढीलपैकी कोणता एक परिणाम नाही. तर तुटीचा अर्थ भरण्याचा कोणता परिणाम नाही म्हणते बरं का. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, जर समजा आपण आत्ता बघितलंय अर्थसंकल्पात अर्थसंकल्प यामध्ये तूट निर्माण झाली असेल तर RBI नवीन चलन छापते. RBIची नवीन चलन निर्मिती केली जाते, बरोबर आहे. ह्यालाच काय म्हणतात, तुटीचा अर्थभरणा म्हणतात. तुटीच्या अर्थभरण्यामुळे कोणती समस्या उद्भवते बघा. देशाच्या उत्पादनात वाढ होते, गुंतवणुकीस वाढीला चालना मिळते, शासकीय खर्चामध्ये वाढ होते आणि देशात वस्तू व सेवेच्या किमतीमध्ये घट होत नाही रे मित्रांनो. काय होते, वस्तू व सेवेच्या किमतीमध्ये वाढ होते, वाढ. कारण तुटीचा अर्थ भरण्यामुळे देशात चलन पुरवठा, पैशाचा पुरवठा काय होतो, पैशाचा पुरवठा वाढतो, बरोबर आहे. पैसा वाढला की देशामध्ये किमती काय होतात, वाढतात. यामुळे काय होतंय, देशात भाववाढ समस्या निर्माण होते, बरोबर आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, पर्याय क्रमांक 4. चला आता इथं लेक्चर आहे सध्या, त्यामुळे हे लेक्चर ऑनलाईनचं थांबवतो. सकाळी 7ला आपलं लेक्चर सुरू झालंय. कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी करंट, सराव आणि इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन तिन्हीचाही कंटेंट ॲड केला जाईल. पुन्हा कंटिन्यू प्राईम टाईम 7ला आपलं लेक्चर कंटिन्यू असणार आहे. न सांगता जे हो चला, फक्त रविवारी 1 दिवस सुट्टी असेल, राईट. तो तेवढा दिवस सोडून बाकी कंटिन्यू लेक्चर घेणार आहे. चला आणखी क्वेश्चन बघतो पुरेपर्यंत. बघा नेक्स्ट, 1961 कर कायद्याऐवजी नवीन आयकर विधेयक लोकसभेत केव्हा सादर करण्यात आले होते. आता मूळ आयकर कायदा बघा लक्षात घ्या, भारतामध्ये आयकर विभाग जो आहे तो आयकर विभाग स्थापन झालाय सन 1860ला. जेम्स विल्सन यांनी आयकर विभागाची काय केली होती, स्थापना केली होती, बरोबर आहे. पण त्याच्यानंतर बघा पुढं 1960 मध्ये आयकर विभागाची पुनर्रचना केली आहे आणि 1961ला आयकर कायदा संमत झाला होता. ते हाताने आदर उचलतंय आणि आदर ठेवायला येतंय. क्लासमध्ये काय भजी द्यायचं काम चाललं काय नाही, आहे का नाही. क्लास काय तर घेऊन आले मास्तर पुढे थांबलंय, आपण ढरढरा खुर्च्या वडला लाव बरं नसते मासलं कर्जवणी. बघा हा आयकर विधेयक मांडलं होतं बघा. 1961 हा आयकर कायदा आहे, राईट. या आयकर कायद्यामध्ये आत्ता सुद्धा काय केल्यात, सुधारणा केल्या आहेत. नवीन आयकर कायदा अधिनियम 2025 सुधारणेनुसार महत्त्वाचे बदल चेंजेस काय आहेत बघा. यातलं 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केलं आहे, हे महत्त्वाचं वाक्य असेल. 12 लाख करमुक्त आणि टप्पे जे पाडलेत ते 4-4 लाखाचे आहेत. मग 4 लाखावर 4 लाख, 8 लाख, 12 लाख, 16 लाख, 20 लाख आणि 24 लाख आणि 24 लाखापेक्षा जास्त हे आयकराचे सध्याचे 4-4 लाखाचे काय येतं, टप्पे. यानुसार दर किती येतं, 0%, 5%, 10%, 15%, 20%, 25% आणि किती 30%. कराचा कमीत कमी दर किती असतो, कमीत कमी दर 5% आणि मॅक्झिमम दर किती असतो 30%. आयकर सुधारणा अधिनियम 13 फेब्रुवारी 2025ला नवीन आयकर सुधारणा विधेयक सादर केलं गेलं होतं, ज्याला संमती मिळाली, बरोबर आहे. दरवर्षी विधेयक संमत करून घ्यावं लागतंय. भारताचं बजेट 1 फेब्रुवारीला सादर केलं जातंय, त्यासोबत नवीन आयकर विधेयक सादर केलेलं होतं, लक्षात ठेवा, महत्त्वाचं असेल परत, ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चलो नेक्स्ट. 2021 या वर्षात सर्वाधिक निर्यात वस्तूचा उतरता क्रम लावा. करेक्ट आहे बघ, कच्चे तेल क्रम लावायचा सांगा रे. यातले 1-2 जरी वस्तू माहिती असतील तर क्रम सहज ओळखता येतो बघा. या टाईपचा एक क्वेश्चन कमेंटला पडतो आपल्याला. कच्चे तेल, रत्ने दागिने, औषधे आणि अभियांत्रिकी वस्तू. वर्ष कोणतं म्हणतंय, 2021. चला पटकन कमेंट करून सांगा. ऑफलाईनवाले तुम्हाला माहिती आहे सांगा. वर्ष 2020-21 भारताकडनं सर्वाधिक. आता तुम्ही जर 1 नंबर म्हणलो तर 1 नंबर 3 मध्ये पण आहे. एका पर्यायावरून आता उत्तर काढता येणार नाही. मग तुम्हाला दुसरे आणि वर्ष बघा कुठले, 2021 वर्ष आहे. मग त्या वर्षाचा करंटचा अभ्यास असेल, कोणाला माहिती असेल, ऐकला असेल तर पटकन सांगा. काय रेचं उत्तर, क्रमांक 1 हे एक बरोबर आहे. कच्चं तेल भारतातलं सर्वाधिक
आपण काय करतो, निर्यात होणारी वस्तू आहे. भारताकडनं सर्वाधिक निर्यात, बघा लक्षात ठेवा, फॅक्च्युअल लक्षात ठेवा, वर्ष 2024 जर तुम्हाला विचारलं तर भारताकडनं सर्वाधिक निर्यात कुणाला करतो आपण, अमेरिकेला सर्वाधिक निर्यात करतो अमेरिका, राईट, निर्यातीमध्ये. त्यानंतर आयात, सर्वाधिक निर्यात लक्षात घ्या, सर्वाधिक आयात कुणाकडनं करतो आपण, चीनकडनं करतो सर्वाधिक आयात. आणि व्यापार कुणासोबत आहे, तर अमेरिकेसोबतचा व्यापार सर्वात जास्त आहे वर्ष 2024, फॅक्च्युअल लक्षात ठेवा. चला ओके नेक्स्ट. याचं उत्तर 2 2 2 2 2 म्हणजे अगदी बरोबर आहे मित्रांनो. क्रमांक 1 ची वस्तू कोणती आहे, कच्चं तेल. क्रमांक 2 ला कुठलं आहे, अभियांत्रिकी. क्रमांक 3 ला औषधे. क्रमांक 4 ला रत्ने. औषधी वस्तूची निर्यात कधी वाढले, कोविडच्या नंतर 2019च्या नंतर, 20च्या नंतर म्हणू शकतो आपण, ठीक आहे, 2020च्या नंतर औषधी वस्तूच्या निर्यातीत काय झाली आहे, वाढ. आत्ताचंही वर्ष 2024 औषधी वस्तू क्रमांक 2 ला आहे. सेतू बॅचमध्ये आपण पाहिलं होतं ते, बरोबर आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल, राईट. चलो आपला शेवटचा क्वेश्चन थांबू आपण. केंद्र सरकारचे सार्वजनिक खर्चाच्या वाढीमागे सर्वात महत्त्वाचे कारण कोणते. आता 4ही कारणं कदाचित बरोबर असतील, यातलं फक्त महत्त्वाचं कारण द्यायचं आहे आपल्याला. महत्त्वाचं कारण, राईट, काय म्हणते बघा, कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे, अनुदानावरील खर्चात वाढ करणे, संरक्षण खर्च वाढवणे, पायाभूत सुविधाचा खर्च वाढवणे. यापैकी योग्य उत्तर, सोपं आहे बघायचं उत्तर, पटकन सांगा. व्यापक उद्देश काय असतो सरकारचा, मग आता यातलं पायाभूत सुविधा विकास करणं हे महत्त्वाचं आहेच, बरोबर आहे. पण यामुळं एवढा मोठा व्यापक विकास साध्य होत नाही. दुसरी गोष्ट, संरक्षण खर्च एकच क्षेत्र आहे फक्त ते. आणि अनुदान, सरकार अनुदानाचा खर्च कमी करायचा प्रयत्न करते, वाढवत नाही, महसुली खर्च येतो. त्यामुळे हे चुकीचं असेल. याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 आहे. चला आजचे आपले 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे होते. कंबाईन सिरीज आपण चालू केली आजपासून. काही लोकांना माहिती नसेल, माहिती होतं काय रे तुम्हाला, रात्री उशिरा पडला असेल. चलो ओके, उद्यापासून 7 वाजता लाईव्ह येत चला. ज्याला ऑफलाईन यायचं ऑफलाईन येऊन बसा, ज्याला लाईव्ह करून करायचे करू शकता. 7 वाजता कंटिन्यू येत चला. रेग्युलर लेक्चर असणार आहे. यामध्ये 10 क्वेश्चन करंटचे कव्हर करणार आहे. पुढच्या 40 दिवसामध्ये करंटचा जेवढा डेटा आपल्याला कव्हर करता येईल तेवढा महत्त्वाचा डेटा आपण कव्हर करूया. आजचं लेक्चर इथंच थांबवतो. धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. आपलं ऑफलाईन लेक्चर 10 वाजता असेल. ऑफ करा.